पूर्व विभागामध्ये पाऊस कमी असल्या कारणानं जी देगावचा सिंचन योजना आहे ती लवकरात लवकर चालू करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलेलं आहे। तसेच जी देगावच्या सिंचन योजना आहे त्याचं जे पाईपलाईनचं काम आहे ते पूर्णतः अपूर्ण आहे आणि त्या अपूर्ण कामामुळं ही योजनेत जी गावं समाविष्ट आहेत त्या गावांना पाणी भेटत नाही आणि अर्धवट पाणी भेटल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे। तरी जी योजना आहे अर्धवट पाईपलाईन येऊन पडलेलं आहे तर कुठं पाईपलाईन चोरी जायला लागलेले आहेत तर त्या पाईपलाईन ताबडतोब दुरुस्ती करून आम्हाला जे देगावचं पाणी आहे ते पाणी येण्याच्या अगोदर पाईपलाईनची दुरुस्ती करून साडेगावाला पाणी मिळावं व पुरवठ्याला पाणी मिळावं ही एक आम्ही तहसीलदारांना मागणी केलेली आहे। तसंच आम्ही पाटबंधारे खात्यालाही याची मागणी करतात आणि जर ही मागणी करून पाणी येण्याच्या अगोदर जर पाईपलाईन आमच्या दुरुस्ती नाही झाल्या तर आम्ही साडेगाव व पूर्व विभागातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येणार आहे। चालू हंगामातलं आपल्याला पाणी मिळालं होतं का देगावचं? चालू हंगामातलं पाणी आम्हाला मिळालंच नाही। काय होतंय पाणी आमच्या गावाच्या कडेने जाते परंतु प्रत्येक ठिकाणी ही योजना पूर्ण न केल्यामुळे या शासनाच्या चुकीच्या कामामुळं आम्हाला बिलकुल ह्या पाण्याचा लाभच भेटत नाही आणि तशी ही योजना साड्यापासून सुरुवात केलेली। तरी बाप्पा ह्या योजनेच्या अनुषंगाने जर पाहिलं तर साडेगावाला प्रत्येक वेळेस दुर्लक्षित ठेवलं गेलेलं आहे का असं? आता हे जाणून बुजून ठेवल्यासारखं होतं आहे की बाबा साडेगावातून म्हणजे ही योजना खरी साड्यासाठी असताना देखील साड्याचं क्षेत्र 29% क्षेत्र म्हणजे साड्याला लाभ आहे। सगळ्यात जास्त साड्याला ह्या क्षेत्राचा लाभ आहे परंतु तरी पण साड्याला जाणून बुजून डावण्यात येत आहे असं आम्हाला वाटायला लागले। आता किती त्या ठिकाणी किती हेक्टर क्षेत्र ह्या पाण्याच्या ह्याच्या ओलिताखाली येतं? कसं साडेगावातलं 100% आमचं क्षेत्र ओलिताखाली आहे। किती 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 हेक्टर आहे? साधारण सांगता येत नाही परंतु आमचं गाव पूर्णच पाण्याखाली आहे ह्या क्षेत्रात। आता ही पाणी आता सध्या मिळत नसल्यामुळं काय नेमका परिणाम काय होतो? लोकांच्या एवढ्या भयानक प्रतिक्रिया आहेत की म्हणजे नाही का येणाऱ्या ह्या प्रत्येक इलेक्शनच्या काळाला आता लोकांना एवढं चिडलेले की ते दाखवून देऊ म्हणतात की बाबा काय ते बोलण्यापेक्षा आम्ही कृतीतून करून दाखवू। का तर लोकांना म्हणजे प्रत्येक भागाला पाणी नसल्यामुळे एकदम नाही का केळीची पिकं ही अर्धवट येऊन जळून गेली। जवळजवळ नाही म्हणलं तर प्रत्येक शेतकऱ्याचं 10-15 असं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे लोक भरपूर चिडलेले आहेत। आता सध्या जर पाहिलं तर पावसाळा सुरू आहे परंतु पावसानं कुठंतरी करमाळा तालुक्यातनं दडी मारलेली दिसून येते आता आणि थोड्याफार प्रमाणात पाऊस झालेला आहे त्याचा काय फायदा होतोय का नाही? आता हे थोडाफार पाऊस झालेला आहे एकदम नॉर्मल आहे परंतु ह्याच्यावर आम्हाला काही त्याचा फायदा होणार नाही बिलकुल। आता ज्यावेळेस आम्हाला देगावचं पाणी येईल त्याच ह्याच्यावर आमचा आता हे होणार आहे नाहीतर मग आमचा अर्धवट सगळी पिकं वाया जाणार आहे। काय आंदोलनाचा इशारा? आंदोलनाचा इशारा सांगितले की आम्ही गावाच्या गावण्याची आपण मागणी केलेली आहे। आता धरण 43% आलेलं आहे कारण आता अजून थोडेफार पाणी आलं की त्यांनी चालू करावं परंतु पाणी चालू करायच्या आधीवर ह्या विनाकारण पायपा 2-2, 3-3 वर्ष येऊन ह्या पायपा राखाडल्या तिथं ह्या बंद का करणार? जाणून बुजून ही पायपा जर बंद केलं तर सगळं क्षेत्र दिसतंय प्रत्येक भागाला आणि पाण्याची पण प्रत्येक भागाला सोय होती। कॅनेलची फोडाफोडी ही भांडणं सगळी मिटून जातात। म्हणजे बंदिस्त क्षेत्रात बंदिस्त पाईपलाईनमधून आपल्याला पाणी पाहिजे अशी मागणी आहे हो का तर असं आम्हाला पाणी देत नाही। कॅनेलच्या भागाने प्रत्येक ठिकाणी आडवी होते शेतकरी त्यांच्या रानात जाऊन देत नाहीत शेतकऱ्यांचं नुकसान होतंय ज्याच्या त्याच्या रानातलं घ्यायचं म्हणजे त्याचे प्रत्येक क्षेत्र वाहून जात आहे किंवा त्याचं नुकसान होतंय त्याच्या रानाला पाणी लागतं त्यामुळे शेतकरी देत नाहीत आणि बंदिस्त केलेलं चांगलं आहे। पाटबंधारे विभागाला आपण या संदर्भात काय बोललात का? त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया? पाटबंधारे खात्याला आता आम्ही निवेदन देतोय या संदर्भात काय ह्याच्या आधी काय बोलणं? हो याच्या अगोदर आम्ही वेळोवेळी त्यांना बोललेलो की बाबा हे पाईपलाईनची कामं लवकरात लवकर दुरुस्ती करा। आमचं एवढं मोठं गाव असताना आम्हाला लाभ क्षेत्रात आमचं समाविष्ट गाव असताना आम्हाला पाणी भेटत नाही। आम्ही बऱ्याच वेळा साहेबांना सांगितलेलं आहे। त्यांचं काय म्हणणं? करू म्हणतात परंतु काय परत फिरकतच नाही ते फक्त आश्वासन देऊ। फक्त आश्वासन आणि काम कुठंतरी एकदम नॉर्मल प्रमाणात चालू आहे। कुठंतरी आपला खड्डा घेतला एखादी पाईपलाईन बुजल्यासारखे आणि पाईपा तर पूर्ण येऊन प्रत्येक रानात पाईपा पडलेले आहेत आणि आता वस्तुस्थिती अशी झाली आम्हाला कळायला पाईपलाईन गोळा करायला आणि काम बंद होणार आहे। राजकारण दिसून येतं। राजकारण आता तसंच म्हणायचंच की सगळ्यांना कळायला लागले की बाबा एवढी मोठी योजना सगळं निधी आलेला आहे पाईप आलेले आहेत मग का पाणी नाही? त्याच्यामुळे ह्याच्यात राजकारणातच शक्यता असं वाटायला लागली की ह्याच्यात राजकारण व्हायला लागलेलं आहे।